कोकणातील आंबा काजू नुकसानीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे आज विधानसभेत चांगलेच आक्रमक झालेत। आंबा काजू नुकसानीवरून निलेश राणे यांनी सभागृहात कृषी मंत्री दत्ता भरणेंना सवाल केले, त्यावर कृषी मंत्र्यांनी उत्तर दिले। आपण पाहूया। तर कृषी विद्यापीठं नेमकी काय संशोधन करतात असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलेला आहे। तर कृषी विद्यापीठांना जो निधी देतो त्याचा किती फायदा होतो असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। पंचनामे करायला 3.5 महिने लागतात का असा उद्विग्न सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे। अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस। पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026। आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे। हे साफ खोटे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे। 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे। आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? पंचनामा केलाय कधी? 27/3/2026। साहेब 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी। सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3-3-3.5 महिने। हे पण आता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून। कोकण भागातले माननीय मंत्री महोदय असतील, सर्व आमदार महोदय असतील, या सर्वांची बैठक स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब घेतली आणि राणे साहेब म्हटले त्याप्रमाणे गोष्ट खरे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्वांना जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळावी ही त्यांची मागणी होती। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः एनडीआरएफचा नियम हा सगळ्या राज्याला सगळ्यांना सारखा असतो आणि त्या बाबतीमध्ये साधारणतः ती 22,500 रुपये असे हेक्टरी मदत होती असते आणि संपूर्ण आपल्या कोकणाचा जर विचार केला, सगळ्या आपण जिल्ह्याचा जर विचार केला, त्यामध्ये साधारणतः 209 कोटी रुपयाची मदत ही एनडीआरएफच्या माध्यमातून लवकरात लवकर ही आपल्या शेतकऱ्यांना दिली जाईल। बघा तुम्ही, एनडीआरएफचा 22,500 रेट आहे, तुम्ही 42,000 हेक्टर म्हणताय, डिवायडेड बाय 209 कोटी करा, किती होतात बघा। अहो काही चाललंय म्हणजे किती होतात सांगा ना मला। म्हणजे पर हेक्टरी एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो मंत्री महोदय? 22,500। आम्ही मागणी किती करतोय? लाखभर रुपये तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या आणि तुम्ही आम्हाला काय 200-300 रुपये देताय? या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांनी आमच्या सगळ्यांच्या बैठक घेतल्या होत्या। या बाबतीमध्ये शेवटी एनडीआरएफचा नियम तर पाटील साहेब सगळ्यांना सारखा आहे, त्यामध्ये आपण हे करू शकत नाही। मी आपल्याला एवढं सांगतो, या बाबतीमध्ये कोकणातले जे लोक राणे साहेब